स्वानंदी म्हणजे कामात आहेस का? मी करते ना मदत थोडी तुझी. नाही नाही आजी नको, मी करते. पिंडाशी बोलणं झालं? कशा संदर्भात? अगं तू घरी कधी येणार आहे? म्हणजे लोक यायला लागायच्या आधी तो घरी येऊन तयार असायला हवा ना. हा नाही, पण म्हणजे त्याबद्दल तसं काही बोलले नाही आहेत ते आजी. अगं मग फोन कर ना त्याला. मी? आणखी कोण? हा हो फोन कर आणि विचार जरा. करते हा लगेच. उचलतोय का? हो बघते, लागतोय का? नेटवर्क येतंय जातंय बहुतेक. बघ ना, कर ना परत. मी येते. हा हो हो करत राहतो. हो आजी करते. हॅलो हॅलो, हॅलो काय बरं नेटवर्क नसेल. हॅलो 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 हॅलो. अहो हॅलो हॅलो काय पुढे बोला ना काहीतरी. हो ऐकू येतंय का तुम्हाला? मला जन्मापासून ऐकू येतंय, लहानपणापासून. तुम्ही सांगा. काय कोड सांगितला होता? 11174. मला तुमचा आवाज ऐकू येत नव्हता. आता येतोय? बोला. किती वेळ आहे तुम्हाला कशाला? घरी यायला? किती वेळ आहे? का तुमचं काही काम आहे माझ्याकडे? आज घरी गोंधळ पूजा आहे. गोंधळ तर तुम्ही घरी आल्यापासून सुरू आहे. माहितीये मला घरी गोंधळ आहे. कसं काय? मग तुम्ही कधी घरी येणार आहात हे विचारतेय. वेळ लागेल मला. तुम्हाला काय करायचंय? आणि हे बघा, असं लग्न झाल्यासारखं ना मला प्रश्न विचारत जाऊ नका. हो पण लग्न तर झालंय ना आपलं. ते कुठल्या परिस्थितीत झाले तेही तुम्हाला माहितीये. बरं, पण मग आता त्याचं काय? तेच की मला हे असलं ना जमणार नाहीये. आणि उगाच मला इथे ऑफिसमध्ये काम करत असताना असल्या छोट्या मोठ्या गोष्टींवर फोन करत जाऊ नका. पण मग पूजेचं काय? यही नो, माहितीये मला, वेळ लागेल मला. गुड. मग मी एक काम करते, आजींना सुद्धा हेच उत्तर देते. आजींना कशाला काय उत्तर द्यायचंय? त्यांचा काय संबंध आहे? मग काय तुमचे वेअर अबाउट्स मी विचारते असं वाटलं? आजीने फोन करायला सांगितला होता म्हणून केलेला. त्यांना काय सांगू? जी बर ठीक आहे, येतो म्हणा वेळेत. सांगा ते ना. नाही आलं तर लहान मुलासारखं डोळ्यातनं पाणी काढत बसेल. येतो. ओके आता हे ओके म्हणणं बंद करावं. ओके. बाय, ठेवतोय फोन मी. आजी पण ना, ॲज इफ मलाच हौस आहे ना हे कुठे आहेत, काय करतायत, ह्या सगळ्या गोष्टींची. काही हवं होतं का? नाही, ते आजीने दागिने बघायला आणायला सांगितले होते, पण म्हटलं राहू दे, तिला जे हवे आहेत ते ती येऊन घेऊन जाईल. तुम्ही दोघे इथेच आहात? मी माझा फोन विसरले होते मी घ्यायला. आजी तुम्ही दागिने मागवले होतेत का? एक मिनिट, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी सांगितलं ना. म्हणजे मी खोटं बोलतेय का? नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. मी सांगितलं ना, आजीने दागिने मागवले होते. हो की नाही का आजी? थोड्या वेळापूर्वीच आपलं बोलणं झालं की नाही दागिन्यांबद्दल. आणि बघ, तू मला म्हणाली होतीस की शशिकला आजीचा फोन येणार आहे आणि मी फोन नेमका रूम मध्ये विसरले, तर तोच घ्यायला आले होते. हा घे तुझा फोन. तू हो पुढे, मी येते. फोन करायचा ना तिला. तू आजीला असं का विचारलंस? अहो नाही, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. त्या फक्त आपण बोलत असताना त्या समोर आल्या म्हणून मी विचारलं. का येऊ नाही शकत? येऊ शकतो. मी आले, माझ्या पाठोपाठ आजी आली. आणि मुळात आहे ना, हे घर आमचं आहे. आम्ही कधीही कुठेही जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही होत की मी खोटं बोलते. राहू दे, मला आता काही बोलायचंच नाहीये.
पण हां, तू जे काही विचारलंस ना मला, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. हा मरपिटा, काय झालं आजी? काय उद्योग करत होतीस लॉकर पाशी? उ- उ- उद्योग 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 नव्हते करत. ते दागिने सेफ आहेत का बघत होते. लॉकर त्याच्यासाठीच असतो. हो, पण दागिने स्वानंदीकडे होते ना, आणि माझा स्वानंदीवर विश्वास नाहीये. नीट बोल, मोठी वहिनी आहे तुझी ती. हो, मान्य आहे मला, पण लग्नाच्या वेळेला माहिती आहे ना काय झालं, तिने आणि तिच्या फॅमिलीने काय केलं ते, त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास नाहीये. का? मी नाही ठेवला विश्वास. होरी आहे सगळं आजी. आणि हे असे मिडल क्लास लोक असतात ना, त्यांनी इतके पैसे कधी बघितलेलेच नसतात. असे अचानक समोर आले की वेड्यासारखं वागतात अगदी. अगदी आईच्या पावलावर पाऊल ठेवून चालतेस की. आजी अगं पण बस, मला तुझ्याशी या बाबतीत काही वाद घालायचा नाही. आणि मुळात मला विचारल्याशिवाय हा आगाऊपणा केलासच का तू? सिरियसली आजी, मी आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट करत होते आणि तू मलाच ओरडतेस. अगं ओरडत नाही ग, पण तू आता काही लहान नाहीयेस ना, आणि तू पण आता सासरी गेलीस, तिथे तुला मान मिळतो ना, का तुझ्यावर असा अविश्वास दाखवतो कोणी आणि संशय घेतं? पण आजी, अगं कधी ना कधीतरी तुझ्याही हातून चुका झाल्याच असतील ना. म्हणजे चुका असं सगळ्यांकडनंच होतात ग, पण त्या सोडून द्यायच्या ग, नाहीतर जगामध्ये एकही संसार टिकला नसता. तुला हे समजायला हवं. स्वानंदी ह्या घरची सून आहे, तिला तिचा मान मिळायलाच हवा. तिच्याशी आपुलकीनी प्रेमाने वागायला हवं आपण. हे बघ, तिच्याकडे ना सतत असं हे संशयी वृत्तीनं बघणं ना एकदम चुकीचं आहे एकदम. बरोबर आहे, सुनेला मान द्यायचा आणि माहेरी आलेल्या मुलीचा अपमान करा. असं काय करतेस? का असं बोलतेस तू? जाऊ दे आजी, मला नाही काही बोलायचं आता. अर्पिता, आजी, पूजेची सगळी तयारी झाली आहे. खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था पण झाली ना? गडबड नको आहे ना त्याच्यात काही? आजी, सगळं व्यवस्थित झालंय. तुम्ही एकदा बघता का? हो, चल बघते. या गोंधळात काही विघ्न नको येऊ दे आणि आजींच्या विश्वासाला तडा नको जाऊ दे देवा.